हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात विविध ठिकाणी भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळालं। अनेक हनुमान मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र अकोला जिल्ह्यात कोथळी बुद्रुक येथे एक अनोखी आणि आगळीवेगळी परंपरा आणि आगळीवेगळी पंगतही पाहायला मिळाली, जिथे चक्क वानर सेनेलाच महाप्रसादासाठी आमंत्रित करण्यात आलं। रामभक्त हनुमान, मारुती राया, बजरंगबली, महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी अतूट नातं जोडलेलं हे दैवत, गावागावात ग्रामदेवतेचा मान मिळालेल्या हनुमानाच्या जन्मोत्सवाची प्रत्येक ठिकाणी एक वेगळी परंपरा आहे। पण अकोल्यातील कोथळी बुद्रुक इथं यंदा हनुमान जन्मोत्सवात पाहायला मिळालेलं हे एक आगळं वेगळं आणि हृदयस्पर्शी दृश्य। हनुमान जन्मोत्सव म्हटला की भक्ती, सेवा आणि महाप्रसादाचं वाटप। मात्र कोथळी बुद्रुक इथल्या मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात या परंपरेचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं। निसर्गरम्य घनदाट वृक्षांच्या सानिध्यात बसलेल्या या परिसरात पुजारी रामदास शिंदे महाराज यांनी एक अनोखा उपक्रम राबवला। हनुमान जन्मोत्सवानिमित्त इथल्या वानर सेनेलाच महाप्रसादाचे निमंत्रण देण्यात आलं। 100हून अधिक ताटांमध्ये विविध खाद्यपदार्थ सजवले गेले आणि हे सर्व अन्न वानर सेनेच्या चरणी अर्पण करण्यात आलं। विशेष म्हणजे या वानरांनीही आश्चर्यकारक शिस्त दाखवत एकाच रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला। 10-15 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। ही वानर प्राणी नसून ही मानव प्राणी आहे। ही हिंदू धर्माची संस्कृती ही जपणार आहेत। सीतेमातेच्या आज्ञा पाळणार आहेत, रामप्रभूची आज्ञा पाळणार आहेत। म्हणून मी त्यांना एक रामप्रभूचा एक अंश चैतन्य परब्रह्म स्वरूप याच्यामध्ये आहे, म्हणून मी त्यांची एक आत्मभाविताची सेवा करतो। पण हे सजीव हनुमंतर आहेत। या सजीव हनुमंतरायाला रोजच्या तारखेला तुम्ही जर भोजन दिलं तर हे अन्नाचे अपेक्षक आहेत, त्यांना रोज अन्न असावं। ही अनोखी आणि भावपूर्ण परंपरा रामदास महाराज गेल्या अनेक वर्षापासून जपत आहेत। मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद आणि प्रत्येक जीवामध्ये दैवत पाहण्याची भावना याचं हे सुंदर उदाहरण ठरत आहे। आजही अनेक ठिकाणी वानरांना खाऊ घालण्याची परंपरा जपली जाते। ती केवळ सवय नाही, तर तो श्रद्धेचा एक भाग आहे। कोथळी बुद्रुक येथील ही परंपरा निसर्ग, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दाखवते आणि म्हणूनच ही केवळ परंपरा नाही, तर समाजाला एक प्रेरणादायी संदेश देणारी कृती ठरते आहे। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला।